यंदा 17 मे पासून अधिकाचा महिना सुरू होत आहे, ज्याला आपण सर्वजण अधिक मास किंवा धोंड्याचा महिना म्हणून ओळखतो. तशी पुरुषोत्तम मास आणि मलमास ही सुद्धा याच महिन्याची नावं आहेत. अधिक पुण्यप्राप्तीसाठी मिळणारा हा काळ कोणत्या प्रकारचे दान करून सत्कारणी लावावा ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी. तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनेलवर नवीन असाल तर धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, आपल्या भारतीय कालगणनेमध्ये अधिक मास ही केवळ एक धार्मिक संकल्पना नसून ती अत्यंत शास्त्रीय आणि खगोलशास्त्रीय दृष्ट्या देखील रंजक अशी आहे. दर 3 वर्षांनी एकदा येणारा हा महिना आपल्या सर्वांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि पुण्यसंचयासाठी अत्यंत महत्त्वाचा असा मानला जातो. यंदा रविवार दिनांक 17 मे 2026 पासून अधिक ज्येष्ठ महिना सुरू होत आहे आणि या काळामध्ये आपण योग्य विधी केल्यास पापांचा नाश होऊन सुखसमृद्धी आपल्याला प्राप्त होत असते. यंदा ज्येष्ठ महिना 2 वेळा येणार आहे. म्हणजेच काय, ज्येष्ठ महिना हा 2 महिन्यांचा असणार आहे. त्यातला पहिला महिना हा अधिक म्हणजे वाढीव असेल, जास्तीचा असेल, म्हणून हा महिना अधिक ज्येष्ठ म्हणून ओळखला जाईल. आणि दुसरा नीज म्हणजे मूळ महिना असेल ज्येष्ठाचा, तर हा नीज ज्येष्ठ मास म्हणून ओळखला जाईल. तर अधिक ज्येष्ठ मास हा 17 मे 2026 वार रविवार ते 15 जून 2026 वार सोमवार या काळापर्यंत असेल. तसेच मूळ ज्येष्ठ महिना म्हणजेच ज्याला आपण सर्वजण नीज ज्येष्ठ मास म्हणून ओळखू, तर तो 15 जून 2026 वार सोमवार ते 14 जुलै 2026 वार मंगळवारपर्यंत असेल. यातली विशेष नोंद ही की यापूर्वी सन 2018मध्ये ज्येष्ठ महिना अधिक महिना म्हणून आला होता. आता 2026 नंतर तब्बल 11 वर्षांनी म्हणजे पुन्हा 2037मध्ये ज्येष्ठ महिना हा अधिक म्हणून येईल. अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. या काळामध्ये पुढील गोष्टी दान करणे अत्यंत फलदायी मानले जाते. एकभुक्त व्रत आणि मौन भोजन. म्हणजेच काय, अधिकाच्या महिन्यामध्ये एक वेळ जेवून व्रत केले जाते. तसेच जेवताना मौन पाळल्यामुळे मन शुद्ध होते आणि मानसिक शांती आपल्या सर्वांना लाभत असते. तर तुम्हीसुद्धा प्रयत्न करा की या संपूर्ण महिन्यामध्ये एकदाच जेवण करायचं आणि जेवण करताना मौन पाळायचं, म्हणजे अजिबात बोलायचं नाही, जेणेकरून आपलं मन शुद्ध होईल आणि मानसिक शांती देखील आपल्याला लाभेल. बघा, गंगेमध्ये किंवा पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन स्नान केल्याने जशी आपल्या शरीराची शुद्धी होते, त्याच पद्धतीने मनःशांतीसाठी सुद्धा म्हणजेच मन शुद्ध होण्यासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी करावं लागतं. तर अधिकाच्या महिन्यामध्ये असं सांगितलेलं आहे की आपण एकदाच जेवण करायचं आणि जेवताना मौन पाळायचं. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट ही सांगितलेली आहे की घरामध्ये अखंड दिवा लावल्यामुळे लक्ष्मी स्थिर होते आणि घरातील नकारात्मकता दूर होते. जसं की तुम्हा सर्वांना माहितीच असेल की अधिकाचा महिना हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. अधिक महिन्याचा संपूर्ण भार जगतपालक भगवान श्रीहरी विष्णूंनी स्वीकारलेला आहे. तर जिथे श्रीहरी विष्णू तिथे माता लक्ष्मी असते, जिथे माता लक्ष्मी असते तिथे तिचे पती भगवान श्रीहरी विष्णू असतात. तर आपल्या सर्वांनाच असं वाटतं की आपल्या घरामध्ये अखंड पद्धतीने लक्ष्मी नांदावी, सदैव लक्ष्मी नांदावी. तर त्यासाठीच लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी, कायमस्वरूपी ती टिकावी, यासाठी आपण अधिकाच्या महिन्यामध्ये अखंड दीप लावायचा आहे. आपल्या देवघरासमोर आपण हा दिवा लावू शकतो. तर एका मोठ्या दिव्याची निवड करा, जसं आपण नवरात्रीमध्ये 9 दिवस दिवा लावतो त्या पद्धतीने, किंवा लहान दिवा जरी घेतला तर मग लक्ष ठेवा की हा दिवा शांत होता कामा नये. तुम्हाला सारखं लक्ष ठेवावं लागेल की हा दिवा सतत तेवत आहे की नाही. मग तुम्ही मोठ्या दिव्याची निवड केली तर एकदा त्याच्यामध्ये तेल घालून दिलं की बऱ्याच वेळ तो दिवा तेवत राहू शकतो. मग तुम्ही आठवणीने पुन्हा एकदा जेव्हा त्या दिव्यातलं तेल कमी होईल तेव्हा पुन्हा तेल त्याच्यामध्ये टाकू शकता. यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांबूल दान. तांबूल म्हणजे विडा.
अधिक महिन्यामध्ये तांबूल अर्थात विडा दान केल्यामुळे सौभाग्य आणि मंगल जीवन आपल्याला प्राप्त होते. अवश्य तुम्ही विड्याचं दान करा. देवीच्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही जोपर्यंत अधिक महिना चालू आहे तोपर्यंत दर मंगळवारी किंवा शुक्रवारी पानाचा विडा ठेवू शकता. आपल्या देवघरामध्ये देखील आपण कुलदेवीचं स्थान ठेवत असतो, म्हणजे कुलदेवीला आपण तिथे स्थानापन्न करत असतो, विराजमान करत असतो. तर कुलदेवीला आपण अधिक महिन्यामध्ये मंगळवारी किंवा शुक्रवारी विडा वाहिला तरी पण चालेल. यानंतर पुढची अजून एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की पवित्र नद्यांमध्ये किंवा शक्य असल्यास गंगा स्नान केल्यामुळे जन्मांतरातील पापांचा निचरा होतो. तर तुम्ही सुद्धा काय करायचं आहे, अधिकाच्या महिन्यामध्ये एकदा का होईना पवित्र नदीच्या ठिकाणी किंवा तीर्थक्षेत्री जाऊन तिथे स्नान करायचं आहे. किंवा तुम्हाला हे जर शक्य झालं नाही तर तुम्ही गंगाजल घरी आणू शकता आणि त्याने स्नान करू शकता. हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं ठरतं. आता अजून काही महत्त्वाच्या गोष्टी आपण अधिक महिन्याच्या बाबतीत जाणून घेऊया. अधिक मासामध्ये अपूपदान म्हणजेच अनारसे दान करण्याला विशेष महत्त्व आहे. अनारसे असतील किंवा बत्तासे असतील हे जाळीदार गोड पदार्थ असतात. तर अनारसे किंवा बत्तासे या महिन्यामध्ये दान करण्याला महत्त्व आहे. हे दान शास्त्रोक्त पद्धतीने केल्यास त्याचे फळ अनेक पटींनी मिळते. हे दान विष्णुरूपी जावयाला, ब्राह्मणाला किंवा गरजवंताला दिले जाते. दानाचे स्वरूप कसे असते हे देखील मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगते. मी तुम्हाला सांगितलं अपूप म्हणजे एकतर जाळीदार गोड पदार्थ, त्यामध्ये बत्तासे किंवा अनारसे येतात. तर मग तुम्हाला जर दान करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही 30+3 म्हणजेच 33 या संख्येमध्ये एकतर बत्तासे किंवा अनारसे घेऊ शकतात. त्याचबरोबर तांबूल म्हणजेच विडा आणि दक्षिणा या स्वरूपामध्ये दान करू शकतात. आता याचं स्वरूप तुम्हाला थोडंसं बदलायचं असेल तर तुम्ही 30+3 या संख्येमध्ये बत्तासे किंवा अनारसे घेतले, त्याचबरोबर विडा घेतला आणि दक्षिणा म्हणजेच त्याच्यामध्ये तुम्ही पैसे देऊ शकतात किंवा मग कपडे वगैरे दिले तरी पण चालतील. दान करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो. तर तो मंत्र आणि त्याचा अर्थ देखील मी तुम्हाला समजावून सांगते. मंत्र असा आहे, मम त्रयस्त्रिंश देवतात्मक विष्णुरूप सहस्रांशो मम पापविनाशाय अपूपदानम गृह्यताम. या मंत्राचा अर्थ असा आहे, हे प्रभू, 33 कोटी देवतांचे मूर्तिमंत स्वरूप, विष्णूचे प्रकटीकरण आणि सहस्त्र रूपांनी नटलेले नारायण, माझ्या पापांच्या क्षालनासाठी कृपया ही अपूप म्हणजे अनारसे याची जी अर्पणा आहे ती स्वीकार करा. या दानाचे लाभ काय होतात तर शास्त्रानुसार हे दान केल्यामुळे केवळ धनसंपत्तीच नाही तर पुत्र, पौत्र आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. इतकेच नव्हे तर मरणोत्तर मोक्षप्राप्तीसाठी हे दान अत्यंत प्रभावी मानले जाते. अधिक मास हा भगवान विष्णूंचा महिना मानला जातो. त्यामुळे या काळात विष्णू उपासनेवर विशेष लक्ष केंद्रित करावे. विष्णू सहस्त्रनाम पठन किंवा विष्णूंच्या मंत्रांचा जप केल्यामुळे पितृकृपा प्राप्त होते आणि आयुष्यातील सर्व संकट त्यामुळे दूर होतात. थोडक्यात काय तर दर 3 वर्षांनी येणारी ही संधी साधून नामस्मरण आणि दानाद्वारे आपले आयुष्य अधिक समृद्ध करण्याची ही अधिक उत्तम वेळ आहे. तेव्हा येत्या 17 मे पासून सुरू होणाऱ्या या पवित्र महिन्यात बाप्पाच्या उपासनेसोबतच विष्णूचरणी लीन होऊन पुण्यसंचय नक्की करा. मंडळी, हा होता आजचा अधिक मास विशेष व्हिडिओ. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला तुमची एक कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून व्हिडिओतील माहिती शेवटपर्यंत ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला सर्वांना अधिक मासाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओम नमो भगवते वासुदेवाय.